मला हे आजोबांना विचारावं लागेल. तो पत्र लिहितो, पत्राला उत्तर येतं देऊन टाक तू सुटून ये. तर मग परत शिवाजी महाराज तोपर्यंत परत कल्याण येतात आणि ते विचारतात काय झालं. तो म्हणाला हे ब्ल्यू प्रिंट्स मी देतो. तो म्हणाला आम्हाला नको, आम्हाला हवंय ते तू करून दे, तुला अनुभव दिसतोय. तर तो म्हणतो काय. तो म्हणाला आम्हाला पानघोडी हवी. एका छोट्या राफ्ट मध्ये 2च माणसं बसली पाहिजे. तर तो परत लिहितो हे काय एवढं काही यांना काही कळत नाही असं वाटतंय. मी शिप देत होतो काहीतरीच मागतोय. तर ते म्हणाले तू दे आणि ये, काही प्रॉब्लेम नाही. तर ह्यांनी सगळी जे कार्पेंटर्स म्हणून त्याच्या हाताखाली दिलेले असतात ते ऍक्च्युअली शिप बांधणारे कोळी लोक होते, ज्यांना त्यावेळेला आपल्याकडे जी ज्या प्रकारे बांधता यायची त्या शिपवाल्या लोकांना त्याला मुकर्रर करून त्याच्याकडून सगळे ते काढून घेतात, ब्लूप्रिंट घेतात, मोठ्या याचं पण घेतात आणि संगमेश्वरी नावाची तशीच मोठी बोट बांधतात, त्याला संगमिरी म्हणायची. आणि हे छोटे राफ्ट होते, त्यांनी खांदेरी उंदेरीचं लगेच लढाई करून 100-200 माणसं, दोन माणसं एकदम यायची आणि जहाज बुडवायची. आणि शिवाजी महाराज त्याला म्हणायचे की हे पानघोडी आहे. आपण जसं इथे गनिमी कावा करतो तसं समुद्रात सुद्धा गनिमी कावा. तर हे विजन त्याला लागणारे टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट कडून टेक्नॉलॉजी पटकन घेणं आणि ती अंमलात आणणं, त्याच्यासाठी पहिला त्यांनी कारखाना काढला बोटीचा कल्याणला. आणि त्यांची जी प्लँकिंग सिस्टीम आहे, मी तिथे शूटिंगला गेलेलो असताना त्या तिथल्या इंजिनियरनी मला सांगितलं अजून महाराजांची वापरतात. 2 प्लँकच्या मध्ये एक जाड कापूस घालतात आणि त्याच्यावर तो डिंक घालतात आणि तो मग रिबिटिंग करून बसवतात.